नागपुर के पहाड़ी शाह थाना क्षेत्र में 3 नाबालिग बच्चों के घर छोड़कर चले जाने का मामला सामने आया। बच्चों के लापता होने पर उनके माता पिता ने पहाड़ी थाना क्षेत्र में शिकायत दर्ज कराई। शिकायत मिलते ही पुलिस ने तुरंत तलाश शुरू कर दी और महज 24 घंटे के भीतर तीनों बच्चों को गोंदिया से सुखरूप बरामद कर वापस लाया गया। पुलिस पूछताछ में पता चला कि तीनों बच्चों स्कूल नहीं जा रहे थे और गलत संगत में पकड़े गए थे। घर वाले समझाते या डांटते तो वे उन पर गुस्सा करते थे। इसी नाराजगी में वे घर छोड़कर मुंबई जाने के लिए निकले थे। समय रहते पुलिस की कार्रवाई से बच्चों को सुरक्षित वापस लाया गया। पारडी पुलिस स्टेशन अंतर्गत अपराध क्रमांक 423/26 337, त्याचप्रमाणे अपराध क्रमांक 424/26 337 आणि अपराध क्रमांक 427/26 337 हे गुन्हे आम्ही दाखल केले परवाला। आणि काल सायंकाळी 5 वाजता आमच्या डीबीच्या पथकातले जे शैलेश कुंभलकर आहे त्यांनी ह्या तिन्ही मुलांना तांत्रिक बाबींच्या सहाय्याने आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने ह्या तिन्ही मुलांना शोधून काढले। हे मुलं घरी न सांगता बाहेर निघून गेलेले होते। मुलांचे नाव आहे रोशन राम संजीवन वर्मा, वय 17 वर्ष, राहणार शिवशक्तीनगर पारडी। रोहित लेखराज उदापुरे, वय 15 वर्ष, राहणार घरसंसार नगर। रोहित लेखराज तिसरा आहे प्रज्वल राजेंद्र नायक, वर्ष 16 वर्ष, नवीनगर। हे तीनही पारडी हद्दीत राहत होते आणि हे घरी कुणाला न सांगता निघून गेले होते। त्या दरम्यान आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला होता आणि विदिन 24 तासाच्या आत इव्हन 8 ते 10 तासामध्ये आम्ही या तीनही मुलांचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतलेला आणि आता पुढची कारवाई सुरू। ताब्यात आल्यावरती काय सांगितलं, कशा का कारणाने ते बाहेर गेले होते आणि कुठं गेलेले होते काय सांगितलं? बरोबर आहे, एक मुलगा याआधी पण निघून गेलेला होता जो 17 वर्षाचा रोशन वर्मा, त्याच्या सोबतीला हे दोघं आहे। तीनही मुलं काही शाळा शिकत नाही, इकडेच ते टवाळक्या करतात आणि त्यांनी कुठून तरी अजून काहीतरी चोरण्याचा प्रयत्न केला। ही बाब पण समोर आलेली आहे। आता त्याचा सविस्तर आम्ही तपास करतोय, पण हे घरून कुणाला न सांगता किंवा निघून गेले होते की आम्ही मुंबईला जातो असं सांगून, आणि त्यानंतर ते मुंबईला जात्या कुठं गोंदियाला होते आणि ते आपण माहिती काढल्याने त्याप्रमाणे मग गोंदियाहून ते मुलं इकडे नागपूरला आणले।